नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम भाग 2 सेमिस्टर 4 उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये आपण तिसरं युनिट अभ्यासतोय. बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट. याच्यामध्ये आपण काही प्रोजेक्ट रिपोर्ट जे आहेत हे उदाहरणादाखल आपण या ठिकाणी अभ्यासतोय. याच्यामध्ये आज आपण शेवटचा 5वा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आपला आहे, इको फ्रेंडली बॅग्स या संदर्भातला आपण लक्षात घेतोय. आपल्याला इको फ्रेंडली बॅगचं एक नाव द्यायला पाहिजे. मग निसर्ग इको बॅग जसं आपण देऊ शकतो, निसर्ग बॅग जसं नाव, प्रवर्तकाचं नाव पाहिजे आणि पत्ता पाहिजे. आता पहिल्या मुद्द्याकडे आपण जाऊया. मुद्दे आपले फिक्स आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे प्रस्तावना. आता प्लॅस्टिकचा शोध हा जगातील सगळ्यात महत्त्वाचा शोध मानला जातो, कारण प्लॅस्टिकचा वापर करण्याच्या दृष्टीनं ते अतिशय सुलभ आहे, सोपं आहे. परंतु पर्यावरणाचे प्रदूषण करणारा प्लॅस्टिक हा प्रमुख घटक मानला जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्लॅस्टिकच्या पिशव्या नष्ट करणे जवळजवळ अशक्य आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या शतकानुशतको जमिनीत राहतात आणि मातीवरती अपाय करतात. तिचं पोषण मूल्य निर्माण करण्यापासून रोखतात. शेतीला नापीक बनवतात. त्यामुळे सुपीक जमीन ओसाड पडते. त्याचे वाळवंटात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. असा अंदाज आहे की प्लॅस्टिक पिशव्या अंदाजे 250 वर्ष टिकून राहतात. दुसरीकडे कागदी पिशव्या या लाकडापासून तयार केल्या जातात. लाकडे झाडापासून मिळतात, तर ही झाडे पृथ्वीच्या मातीमध्ये वाढतात. कागदी पिशव्या तयार करण्यासाठी आवश्यक असलेली झाडे नूतनीकरण करणारी संसाधने मानली जातात. म्हणजे कागद आणि कागदी पिशव्या तयार करण्यासाठी कापलेल्या झाडांची कमतरता पूर्ण करण्यासाठी जास्त झाडं लावता येतात. एकदा कागद तयार झाल्यानंतर त्याचं पुनर्चक्रण करता येतं, म्हणजे पुन्हा पुन्हा वापर करता येतो. आणि कागदापासून बनवलेली अगदी कागदी वस्तू तयार करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. त्यायोगे प्लॅस्टिक पिशव्याऐवजी पर्यावरणाला अनुकूल कागदी पिशव्या असताना दिसतात. त्यामुळे पर्यावरणाला धोकासुद्धा निर्माण होत नाही. तर हे आपण प्रस्तावनेमध्ये लक्षात घेतो. दुसरं आहे ते संभाव्य बाजारपेठ. आता बऱ्याच राज्य सरकारने आपल्याला माहिती आहे की प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवरती, विशेषतः ज्या पातळ आहेत मायक्रॉन, त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. आणि भविष्यामध्ये सर्व प्रकारच्याच प्लॅस्टिक कॅरीबॅगपर्यंत ती बंदी वाढवण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकमुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यामुळे इको फ्रेंडली पेपर कॅरीबॅग हा एकच पर्याय त्यावरती आहे. पेपर बॅगला मोठी मागणी आहे. लोकांमधील पर्यावरणाच्या बाबतीमध्ये होणारा प्लॅस्टिक पिशव्यांच्या धोकाविषयीची वाढती जागरूकता असेल आणि देशविदेशात प्लॅस्टिक पिशव्यांवर सरकारने घातलेल्या बंदीमुळे पर्यावरणपूरक पेपर बॅगना मोठी मागणी आहे. हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. इको फ्रेंडली पेपर बॅग उत्पादन उद्योगाला उज्ज्वल भवितव्य आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. या प्रोजेक्टसाठी जी इमारत लागणार आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये, तर इको फ्रेंडली बॅग्स उत्पादन करण्यासाठी एका साध्या शेडची गरज आहे. सदरची शेड आणि छोटीशी जागा प्रवर्तकाच्या मालकीची आहे असं या ठिकाणी आपण दाखवतोय. आणि त्यामुळे प्रकल्पाची सुरुवातसुद्धा त्वरित करणं, म्हणजे ऑलरेडी त्यांचं शेड तयार आहे. यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग आहे. एक पद मॅनेजरचं आहे, ऑपरेटरचं एक पद आहे आणि मदतनीसाचं एक पद आहे. तुम्ही स्वतः मॅनेजमेंट करणार असेल तर मॅनेजमेंटची पद भरण्याचं सुद्धा गरज या ठिकाणी नाही. त्यानंतर इको फ्रेंडली बॅगसाठी आपल्याला यंत्रसामुग्री आणि साधनं कोणती लागणार आहे, तर बॅग मेकिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटार, कंट्रोल पॅनल, पॅकिंग मशीन, उपकरणं, साधनं, फर्निचर, टेबल, खुर्च्या, संगणक, प्रिंटर, हे किरकोळ साहित्य यासाठी लागणार आहे. फार मोठा भांडवली गुंतवणुकीचा भाग असणार नाही. हे आपण 6व्या मुद्द्यामध्ये भांडवली गुंतवणूक होते. म्हणजे बँक मशीन आहेत साधारणतः 3,00,000, म्हणजे 3,80,000 हाच एक मोठा मशीनचा खर्च आहे. इलेक्ट्रिक मोटर लागतेच कारण त्या मशीनसाठी. कंट्रोल पॅनल लागतं, पॅकिंग मशीन आपल्याला पाहिजे, उपकरणं आणि साधनं जी आहेत ती एक साधारणतः 20,000 रुपयाची किरकोळ साधनं असतात. फर्निचर, टेबल, खुर्च्या ते काय तुमच्या गरजेवरती अवलंबून आहे. संगणक, प्रिंटर 40,000, असं साधारणतः एक 4,90,000, 5,00,000च्या आसपास भांडवली गुंतवणूक आपल्याला आवश्यक आहे. आणि खेळतं भांडवल जे आहे याच्यामध्ये तुम्हाला क्राफ्ट पेपर पाहिजे, त्याचाच खर्च या ठिकाणी मोठा आहे. इन्व्हलप पाहिजेत, वीज पाणी खर्च आहे, स्टेशनरी टेलिफोन खर्च आहे, वेतन खर्च आहे, देखभाल दुरुस्ती खर्च आहे,
क्लीनर आणि सफाई साहित्य पाहिजे, कारण बऱ्याचशा गोष्टी कागदाच्या याच्यापासून ते वॉश करावं लागतं. वाहतूक विमा खर्च आहे, किरकोळ खर्च, कर्जावरील व्याज, विक्री व जाहिरात खर्च, असं साधारणतः खर्च आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. हा खर्च साधारणतः 3,21,000 आपण असं गृहीत धरतोय. खेळतं भांडवल दरमहा आणि एकूण भांडवल जे लागणार आहे आपल्याला, ते भांडवली गुंतवणूक 4,90,000 आणि खेळतं भांडवल 3,21,000 असं साधारणतः आपण 8,11,000 असं साधारणतः या ठिकाणी आपल्याला लागू शकतं. म्हणजे खेळतं भांडवल आणि स्थिर भांडवल हे साधारणतः सारखंच या ठिकाणी आपल्याला. आता भांडवल उभारणीमध्ये आपल्याला स्वतःचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल 2,11,000 रुपये स्वतःचं घालतोय आणि 6,00,000 रुपयाचे कर्ज आपण बँकेकडून घेतोय. आता ह्याचं जे संभाव्य नफा तोटा पत्रक जे आहे इको फ्रेंडली बॅगच्या संदर्भातलं, हे रुपये जे आहेत ते लाखात आहेत आणि आपण हे पुढचे त्या ठिकाणी 5 वर्ष दाखवतो, 2022, 23, 24, 25 आणि 26. आता याच्यामध्ये एकूण विक्री किती होऊ शकेल, तर साधारणतः एकूण विक्री पहिल्या याच्यामध्ये 42 लाखाच्या आसपास, 42,60,000 पाहिजे ते. त्यानंतर 46,000, 48,30,000, 51,20,000, 55,20,000 वगैरे असं आपण ते त्या ठिकाणी एवढी विक्री वर्षाची होईल असं आपण दाखवतो. आणि वर्षाचा खर्च हे 38,50,000 आपण कशावरून काढलं, तर 3,21,000 आपला खेळतं भांडवल दरमहा आहे, त्याला गुणिले 12 केलं, ते 12 केल्यानंतर साधारणतः 38,50,000चा रक्कम या ठिकाणी येऊ शकते आणि दरवर्षी ते आपण वाढवत दाखवलेलं आहे. मग एकूण विक्रीमधून एकूण खर्च वजा केला की आपल्याला नफा भेटतो. कारण तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवत असताना तुम्हाला नफा हा दाखवणंच आवश्यक आहे, कारण नफा झाल्याशिवाय तुम्ही कर्ज जे 6,00,000 रुपये काढणार आहे त्याचं व्याज भागवू शकणार नाही. ते व्याज तुम्हाला भागवण्यासाठी तुम्हाला तो खर्च दाखवणं आवश्यकच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एकूण खर्च आपण कसा काढला, तर खेळते भांडवल जे दरमहा आहे 3,21,000 आपलं जे झालेलं होतं, त्याला हे 1 महिन्याचं होतं, त्याला आपल्याला वर्षाचं म्हणजे 12 महिन्याचं करायचं. 12 महिन्याचं काढायचं असेल तर त्याला 12 ने गुणायला पाहिजे. मग 3,21,000ला तुम्ही जर साईडला गुणाकार करून बघितला तर 38,50,000च्या आसपास ते येऊ शकतं, राऊंड फिगर वगैरे करून घेतली असते. आणि 1 वर्षाचं काढल्यानंतर पुढच्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने एक 5-10% वाढ दाखवत आपण ते वाढवत नेलेलं आहे. आणि मग गुंतवणुकीचा परतावा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट लक्षात घेतलं तर एक 4-1 वर्षामध्ये तुमचं जे काही तुमचं 6,00,000 रुपये तुम्ही कर्ज काढलेलं आहे ते तुम्ही भागवू शकता. त्याचं पूर्ण होऊ शकतं तुमचं ते कर्ज. तुम्हाला एखाद्या महिन्यामध्ये जास्त नफा झाला तर तुम्ही जास्त कर्जाला भरू शकता, एखाद्या महिन्याला कमी व्याज 3,000 रुपये होणार आहे, तुम्ही हप्ता त्याच्यावरती तुम्हाला जास्त भरावा लागणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला नफा होणं अपेक्षित आहे आणि हे सर्व दाखवल्याशिवाय तुम्हाला कोणतीही बँक कर्ज मंजूर करणार आहे, कर्ज देऊ शकणार नाही. त्यामुळे वरील हा जो नफा तोटा संभाव्य नफा तोटा पत्रक आहे त्यावरून काय लक्षात येतं, तर सदर प्रकल्प हा अत्यंत व्यवहारी आहे आणि सदर प्रकल्पासाठी सुरुवातीला थोडीशी भांडवल गुंतवणूक आहे, तरीसुद्धा हा प्रकल्प पर्यावरण आणि लोकांची जागरूकता लक्षात घेता खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचं नफ्याचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर सदर प्रकल्प लवकर सुरू करणं हे फायद्याचं ठरू शकतं. आणि मग जो प्रवर्तक आहे त्याची सही, दिनांक आणि ठिकाण तुम्ही या ठिकाणी घालायचं आहे आणि काही जोडपत्र तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. म्हणजे जे तुम्ही मशीन घेणार आहात, जे बॅग मेकिंग मशीन आहे किंवा पॅकिंग मशीन, त्याची तुम्हाला कोटेशन्स घ्यावे लागतील. ते कोटेशन्स तिथे जोडावी लागतात. प्राथमिक काही परवाने तुम्ही घेतले असतील तर ते सुद्धा परवाने तिथे जोडावे लागतात. तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत जे काय असेल त्यांचं एक प्राथमिक मंजुरीचं हे घ्यायला पाहिजे. वीज बोर्डाकडनं तुम्हाला कनेक्शन घ्यावं लागतं, त्यामुळं त्यांची एक मान्यता, मंजुरी किंवा त्यांना तुम्ही अर्ज केला हे तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागतं, कारण तेवढं
मशीन वीज तुम्हाला आवश्यक असते. या सर्वाची तुम्हाला उपलब्धता होणार आहे. कच्चा माल तुम्हाला मिळणार आहे. कच्चा माल कुठून घेणार आहे याच्या संदर्भातलं सुद्धा तुम्ही पुरवठादाराचं एखादं कोटेशन्स जोडलं तर ते विश्वासार्हता बँकेची त्या ठिकाणी जास्त वाढते आणि तुम्हाला ते मग सोपं जातं सगळं या गोष्टी आपल्याला करून दाखवणं. तर हे आपण साधारणतः 5 जे आहेत प्रोजेक्ट रिपोर्ट उदाहरणादाखल घेतले. उद्योजक हे जे मासिक आपल्या लायब्ररीमध्ये येतं त्याच्यामध्ये भरपूर हे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी चहाचे कप्स तयार करणे वगैरे किंवा पाण्याचे ग्लास तयार करणे ह्या अशा सुद्धा गोष्टी साध्या साध्या आपण साईड बाय साईड सुद्धा करू शकता. एखादी मशीन आणली, थोडंसं घरातल्या लोकांना शिकवलं आणि तुम्ही एखादा साईड बिझनेस करत दुसरा बिझनेस करत हा साईड बिझनेस सुद्धा तुम्ही करू शकता किंवा घरातल्या लोकांना सुद्धा हा उद्योग विभाग तुम्ही करून देऊ शकता. तुमचा रोजगार तुम्हाला मिळाला. दुसऱ्याकडे 5-10 हजार रुपयाला महिन्याला कामाला 12-25-60 हजार रुपये मिळवण्यापेक्षा तुम्हाला इथं 3-4 लाख रुपये जर वर्षाला मिळत असतील तर तुम्ही हा उद्योग करायला काहीच हरकत नाही. तर उद्योजक मासिकामध्ये आम्ही उद्योजक मासिकामध्ये सुद्धा बरेचसे प्रोजेक्ट रिपोर्ट असतात. या ठिकाणी आपण किरकोळ दुकानाचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिला. त्यानंतर आपण ब्युटी पार्लरचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिला. कोल्ड स्टोरेजचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिला आणि आपण लक्षात घेता की ऑइल मिलचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इको फ्रेंडली बॅगचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट असे 5 प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. त्याच्यावरून तुम्हाला आणि मी साधारणतः काय केलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे मग त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला माहिती आहे की प्रस्तावना होता, दुसरा होता संभाव्य बाजारपेठ, दुसरा मुद्दा आपण केला होता फिक्स होता, तिसरा इमारत, चौथा कर्मचारी वर्ग, पाचवं जे यंत्रसामुग्री साहित्य उपकरणं वगैरे लागतात, भांडवली गुंतवणूक जे पाचव्यामध्ये जे आयटम घेतले त्याच्याच फक्त रक्कमा आपण त्याच्यामध्ये 6व्या भांडवल गुंतवणूक म्हणून ज्याचे स्थिर भांडवल व्यवसाय सुरू करताना जे आपल्याला भांडवल गुंतवावं लागतं ते त्याच्यामध्ये घेतलं. खेळतं भांडवल आपण दरमहा खेळतं भांडवल आपल्याला किती लागतं त्याच्यामध्ये आपण त्याची यादी करून त्याची रक्कमा काढल्या. एकूण भांडवल, भांडवली गुंतवणूक आणि खेळतं भांडवल म्हणजे स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल याची टोटल आपण एकूण भांडवलामध्ये केली. ते एकूण भांडवल जे आहे ते आपण कसं उभारणार, स्वतःचं भांडवल किती, कर्जाऊ भांडवल किती, त्याचे आपण या केले. संभाव्य नफा तोटा पत्रक आपण 10व्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी दाखवलं. याशिवाय सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पत्रकं तयार करावी लागतात. पण आपण एक साधारणतः आपल्याला एक 10 मार्काचा प्रश्न नेहमी असतो म्हणून आपण अशा पद्धतीचं त्याचं सेटिंग प्रोजेक्टच केलेलं आहे. ह्याच्याशिवाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा इतर जी काही पत्रकं अकाउंट स्टेटमेंट्स असतात तीसुद्धा या ठिकाणी तयार करावी लागतात. पण आपण इथे या ठिकाणी फक्त बॅलन्स शीट या ठिकाणी दाखवतोय. तर तुम्ही हे सर्व जे माझी 5ही प्रोजेक्ट रिपोर्टची जे काय व्याख्यान आहेत ही शांतपणे ऐकून घेतली याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.